देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. तर अतिशय चांगलं संगीत आपण वाजवलं. अर्थातच डीजे विजय वडवली निलेश आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. सामन्याला सुरुवात होते. हा दुसरा सामना आपल्या समोर येतोय. अर्थातच पहिला सामना सहज रीतीने मात्र आपल्या नावावर करून घेतला. आगासन संघानं वाडेकर आणि दातिवली या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतो, ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल लागला वाडेकर संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दातिवली संघ करतोय फलंदाजी, ज्या ठिकाणी या दोन फलंदाज आपण पाहतोय निवृत्ती आणि जयेश. जयेशसाठी हा चेंडू, इथे मात्र चान्स जरूर होती. बॅक टू द बॉलर या ठिकाणी खेळला होता. फटका सिंगल घेतली जाते. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, 2 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. त्या अर्थातच दातिवली संघाच्या जयेश, खूप मोठं नाव या संघाचं. नेहमीच आक्रमक पद्धतीचे फटके खेळण्यासाठी हा प्रसिद्ध. यावेळेस मात्र ऑन साइडला वाईड स्ट्रॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण चांगलं घडलं जाते. अगदी अंतिम क्षणाला या दुहेरी धावांचं योगदान मिळतंय. चांगली स्पर्धा आपण अनुभवताय. जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्री चषक 2018 रेल्वेचं पटरी जवळचं हे मैदान मात्र सज्ज झालंय एका मोठ्या शृंखलेला मानवंदना देण्यासाठी. यावेळेस हा चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू चाललाय. हा पहिला षटकार येतोय दातिवली संघासाठी. सहा धावांच्या मदतीनं निवृत्तीच्या बॅटमधून यावेळेस हा चेंडू पाहायला गेलं तर थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा कट करतोय गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. कमबॅक केलं जातंय षटकारानंतर. धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. लेफ्ट आर्म फटका. यावेळेस लॉप केलं चेंडूला अगदी मिडॉन चित्ररक्षकाच्या डोक्यावरून. पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. पॉवर प्लेचं षटक. चेंडू सीमा पार. 4 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय कपिल पाटील या गोलंदाजाचं आणि तब्बल 14 धावा 2 सलामीवीरांनी या षटकामध्ये वसूल केलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्या समोर येईल. अजून एक हे षटक, या ही षटकामध्ये मोठे फटके पाहायला नेहमी मिळतात, कारण असं क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये खूप असतात आणि अशा वेळी एखादा मिसटायमिंग स्ट्रोक जरी झाला तरी कदाचित तो सेफली लँड होत असतो आणि त्यामुळे मुक्तपणे खेळण्याची ही संधी पहिली 2 षटकं नेहमीच फलंदाजांना मिळत असतात. निवृत्ती अतिशय सुंदर खेळ आतापर्यंत साकारलाय. जयेश त्याच्या साथीला साथ देतोय. गोलंदाजीच्या भूमिकेवर प्रथमेश पाटील. राईट मृदू विकेट. यावेळेस स्लोअर वन थोडासा फ्लाईट करण्याचा प्रयत्न. चेंडूला ऑन साइडला खेळल्यात. सिंगल येतं. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावर. 1,11,111 रुपये प्रथम पारितोषिक असणारी ही शृंखला आपण अनुभवताय. द्वितीय 55,555, तृतीय 33,333, चतुर्थ 22,222. यावेळेस हा चेंडू फ्लाईट करण्याचा प्रयत्न. मिडॉपच्या वरतून चेंडू सरळ निघून जातोय. 4 धावांकरता कणकणीत चौकार. प्रथमेश पाटील थोडासा स्लो रन करण्याचा प्रयत्न करतोय. स्पिन मारा पाहायला मिळतोय परंतु यश येत नाहीये. हा चेंडू यावेळेस मात्र स्लॉक स्वीप. चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक टप्पा पडल्यानंतर अजून एक अप्रतिम चौकार.
आहे. प्रथमेश पाटीलचं षटक आपण पाहताय. लगातार 2 चेंडूंवर 2 चौकार मात्र ठोकले ते निवृत्तीसाठी. हा चेंडू फुलर लेंथ होता, फक्त फ्लिक केलाय. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन कडे चेंडू जातोय. त्या ठिकाणी मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली आहे मैदानामध्ये. 2 धावा सहजरीतीने पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचले ती 25 या आकड्यावर. 25 रन. सलामीवीरांनी काय स्टार्ट दिला जातो या सामन्यामध्ये. निवृत्ती आणि जयेश. रवींद्रजी पाटील साहेबांचं स्वागत नक्कीच या चौकारानं आपण करूया. स्वागत आहे या व्यासपीठावर, परंतु मैदानामध्ये मात्र आक्रमक खेळ पाहायला मिळतोय दातिवली संघाकडून. रन्स 29 धाबा. दुसरं षटक सुरू असताना या षटकामध्ये मात्र 3 चौकार पाहायला मिळाले. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, क्षेत्र मोकळं होतं आणि अजून एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय 4 धावांकरता. चौकार. एकोणीस धावा पाहायला मिळाल्या मागच्या षटकामध्ये आणि 2 पॉवर प्लेची षटकं जर पाहिली तर 33 धावा वसूल केल्यात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने समाचार सुद्धा घेतला जातोय. प्रथम फलंदाजी वाट्याला आली दातिवली संघानं, परंतु मागे वळून पाहिलं नाहीये. आक्रमक रीतीनं खेळ केलाय आणि या 33 धावांमधल्या निवृत्तीनं आपल्या नावावर नोंदवल्यात त्या तब्बल 31 धावा. काय इनिंग साकारले आतापर्यंत. यावेळेस जयेश आणि निवृत्ती अशी जोडी गोलंदाजी मार्कवर. कपिल पुन्हा एकदा येतोय. लेफ्ट आर्म द विकेट मारा करेल. अकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला चेंडू जातोय. सिंगल घेतली जाते. एकेरी धावेनं धावफलक पुन्हा एकदा बदल जाणवतोय. 34 धावा स्कोर कार्डवर. 34 रन्स. सामना पाहणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. अकुट टप्प्याचा हा चेंडू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच इशारा करतात. हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव या ठिकाणी मिळणार. सिंगलनं पुन्हा एकदा धावफलक पुढे जात आहे. इथे मात्र पहिल्या विकेटच्या तलाशमध्ये असेल तो अर्थातच वाडेकर संघ. काय स्ट्रोक खेळलाय. अफलातून ड्राईव्हचा फटका. प्रयत्न त्या ठिकाणी चांगला होतोय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह एक मोठा फटका रूपांतरित करता करता राहिला, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं. अगदी उंच झेपावत धाव्यामध्ये नक्कीच मी म्हणेन या 4 धावा वाचवण्यामध्ये यश मिळवलंय. या 2 धावा अजून ऍड केल्या जातील दातिवली संघाच्या स्कोर कार्डवर आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 37 या आकड्यावर. 37 रन्स. 37 धावा. अकुट टप्प्याचा हा चेंडू सोडून दिलाय. इथे मात्र नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पालन मैदानामध्ये केलं जात आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणारी अजून एक धाव. गोलंदाजी खराब होत्या. दडपण जाणवतोय खास करून गोलंदाजांवर, कारण एवढ्या आक्रमक पद्धतीनं स्टार्ट इथे मात्र चकवलंय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला. तर ही लाईन आणि लेंथ कुठेतरी मगासपासून मिस होत होती. गोलंदाज अर्थातच कपिल पाटील करवी, कारण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जेव्हा जेव्हा मारा करतात डावखुरा हाताचे गोलंदाज तेव्हा तेव्हा मात्र एक नॅचरल स्विंग मिळत असतो, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला. यावेळेस मात्र सहज रीतीने झेल घेण्याचा प्रयत्न केला. एवढा आत्मविश्वास होता क्षेत्ररक्षकाकडे आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने झेल सुद्धा सोडला जातोय आणि जीवनदान दिलं जाते. आणि तेही कोणाला, तर अर्थातच यावेळेस मात्र जीवनदान मिळतंय ते निवृत्ती या फलंदाजाला, ज्यानं आतापर्यंत या धावा मात्र एक हाती आपल्या स्कोर कार्डवर नोंदवल्या. जयेशसाठी हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघून पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाकरवी.
इथे निर्धाव चेंडू होतोय आणि धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 39 रन्स 39 या आकड्यावर. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या लॉंग ऑनला आणि या पहिली विकेट, पहिला गडी या ठिकाणी गारद होतोय तो अर्थातच दातिवली संघाचा सलामीवीर फलंदाज जयेश म्हात्रे यावेळेस मात्र तंबूमध्ये परततोय. कमबॅक केलंय यावेळेस मात्र वाडेघर संघानं, कारण मागच्या षटकामध्ये एक फलंदाज सुद्धा बाद केला आणि अवघ्या 6 धावा दिल्या त्या कपिल पाटील या गोलंदाजांना. धावसंख्या झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 39 धावा 39 रन्स. अतुल भोईर यावेळेस गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाज आतमध्ये जातोय अनिकेत म्हात्रे. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल, नॉन स्ट्राईक एंडला मात्र तेवढाच दर्जेदार खेळ आतापर्यंत दाखवलाय निवृत्ती. यावेळेस एक्सलंट कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायचा त्या ठिकाणी, अतिशय वेगानं चेंडू निघून जातोय 4 धावांकरता आणि जबरदस्त श्री गणेशा केलाय तो अनिकेत या फलंदाजानं. .43 रन्स 43 धावा स्कोर कार्डवर. चांगली स्टार्ट मिळाले अर्थातच दातिवली संघाला आणि अनिकेत 3ऱ्या क्रमांकावर खेळतोय. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय, डीप मिड विकेट क्षेत्राबाहेर ठोकलेला एक उत्तुंग फटका 6 धावांकरता. सुंदर फलंदाजी, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय असं मात्र वाटायला लागलं यावेळेस मात्र दातिवली संघाचा हा फलंदाज. आणि अशा पद्धतीचे चेंडू अनिकेत साठी टाकले तर मात्र हेच हाल पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चेंडू 6 धावांकरता षटकार. षटकार, एक चौकाराच्या सहाय्याने खेळतोय 16 धावांवर यावेळेस अनिकेतच्या बॅट मधून यावेळेस लॉफ केले चेंडूला लॉंग ऑन रिजन कडे. क्षेत्ररक्षक येतोय अतिशय वेगानं आणि अचूक झेल टिपला जातोय आणि अगदी छोटी खेळी
परंतु या 4 चेंडूंच्या खेळीमध्ये तब्बल 400च्या स्ट्राईक रेटनं धावा जमवल्या. त्या अनिकेत मात्रे या फलंदाजानं अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक 16 धावांची खेळी साकारली आणि अतिशय चांगलं योगदान दातिवली संघासाठी. दुसरा फलंदाज बाद होतोय दातिवली संघाचा. घडीगारत केला यावेळेस अतुल भोईरला मात्र मिळाले यश. कमबॅक करावा लागेल यावेळेस. मात्र असं चित्रच दिसत नाही जणू मैदानामध्ये. आणि इथे मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार प्रहार आणि फक्त प्रहार पाहायला मिळतात. अजून एक मोठा फटका 6 धावांकरता षटकार. चौदा चेंडू आणि 40 धावांची खेळी साकारली आतापर्यंत. हा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलाय मिड ऑफ रिजन कडे. निवृत्ती या फलंदाजांना अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. 15 चेंडू 41 धावा आणि अर्धशतकी खेळी तर कोणत्या फलंदाजांनी केली तर वैदेही एंटरप्राइजेस कडून अर्थातच शरदजी पाटील यांच्याकडून तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि आता मात्र निवृत्ती बरोबर शेवटच्या चेंडूवर घेतली स्ट्राईक. 41 धावांवर खेळतोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र अतिशय वेगानं 62 रन्स 62 या आकड्यावर दातिवली संघ. चार षटकांमध्ये तब्बल 62 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला सामना आपण पाहिला होता ज्या ठिकाणी 63-64 धावा चेस करत होता आगासन संघ आणि सहज रीतीनं चेस सुद्धा केल्या होत्या. त्यामुळे या मैदानावर धावांचा पाठलाग होतोय. परंतु या स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा रोखण्याची जबाबदारी मात्र येऊन ठेपले ती संदेश दळवी या गोलंदाजाकडे. नाणेफेक जिंकल्यानंतर जो प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला खरा, परंतु आतापर्यंत दातवली संघाचं वर्चस्व या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. आणि शेवटच्या 6 चेंडूंवर मात्र कशा पद्धतीने आक्रमक होणार निवृत्ती याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. शेवटचे 6 चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय निवृत्ती. कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत स्ट्रोक कन्वर्ट केले जातात, ज्या पद्धतीने आतापर्यंत 5 चौकार 2 षटकारांच्या सहाय्याने ही खेळी रंगवले, यावेळेस हा चेंडू सरळ पाहायला गेलं तर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. हलक्या हाताने ऑन साइडला खेळला. दुसरा धावेचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलं जातंय, खरंच गरज होती का या दुसऱ्या धावेचा असा प्रश्न विचारला जाईल. कारण मोठ्या इनिंगचा या ठिकाणी अंत होतोय आणि सलामीवीर निवृत्ती या फलंदाजाला मात्र दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात मैदान सोडावं लागतंय. विजय 16 चेंडू 42 धावांची इनिंग निवृत्तीनं साकारली आणि खूप मोठं योगदान मी तर म्हणेन दादुली संघाच्या या स्कोरबोर्ड मध्ये नोंदवले आहेत. नवीन फलंदाज विशाल मात्रे गेलाय आतमध्ये. विशाल मडवी यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. फाईन लेग सीमा रेषेकडे एक टप्पा पडल्यानंतर चेंडू
पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. पहिल्याच चेंडूवर मात्र खातं खोलतोय त्या चौकारानं विशाल मडवीच्या बॅटमधून ह्या 4 धावा येतात. 4 धावांच्या बरोबरीनं 67 धावा 67 रन्स एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना फलंदाजी करणारा दातिवली संघ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संदेश दळवी. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येईल 6 धावांकरता षटकार. मोठ्या धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू पूलचा फटका स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. प्रयत्न त्या ठिकाणी चांगला होता परंतु पंचांच्या इशाऱ्याची जरूर आम्ही वाट पाहू. इथे मात्र क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं होतं. प्रेक्षक सुद्धा त्या ठिकाणी आहेत तर प्रेक्षक आपण सुद्धा त्या ठिकाणी कौल द्यायचंय. धीरज काय निर्णय कारण अगदी प्रेक्षकांच्या समोर हा चेंडू. या ठिकाणी नक्कीच हा खूप मोठा डिसिजन असेल पंचांसाठी सुद्धा. पंचांचं काप पाहतात प्रसादजी सहस्त्रबुद्धे त्याचबरोबर सचिनजी कडू रोंजण. 2 पंच त्या ठिकाणी नक्कीच एक चांगल्या निर्णयाची आम्ही सुद्धा वाट पाहतोय. षटकार असेल की या धावा मात्र अडवल्यात हा निर्णय लवकरच येईल. परंतु काय फलंदाजी सुरू आहे दातिवली संघाची. ज्या पद्धतीनं विशाल मडवी धावा त्या ठिकाणी नक्कीच एक चांगला निर्णय आपल्या समोर येईल. प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच चांगला केला होता क्षेत्ररक्षकाकडून. 2 पंच आपापसात चर्चा करतील. विशाल मडवीच्या बॅटमधून हा स्ट्रोक आला होता तर यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा आणि अगदी योग्य निर्णय मी तर म्हणेन पाहायला मिळतोय. आणि 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 79 रन्स 79 धावा. हा चेंडू खोलात टाकला होता. यावेळेस मात्र पाहायचं आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुरून येईल तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ 2 धावा पूर्ण करण्याचा. अतिशय चांगली फलंदाजी. जो निर्णय घेतला होता वाडेकर संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा तो आतापर्यंत मी म्हणेन अंगलट आलाय. कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी संधी दिले फलंदाजांना ते पाहून मात्र हा निर्णय दुसऱ्या सत्रामध्ये सार्थ ठरवावा लागेल. यावेळेस मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं होतं शॉर्ट फाईन लेगला. इथे मात्र अजून एक सिंगल येते. लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 82 रन्स 82 आकड्यावर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि खूप धाबा पाहायला मिळतात. अर्थातच दातिवली संघाच्या स्कोरबोर्डवर 82 रन्स 83 धावा ठोकाव्या लागतील आणि दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी हा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला होता. हा पाठलाग करण्याचा निर्णय वाडेगर संघाचा कर्णधार सार्थ ठरवणार का? 83 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. पाहायचं या 83 धावांच्या लक्ष्याला सामोरं जाताना वाडेगर संघ कशा पद्धतीने प्रतिकार करणार की जे पाठबळ मिळालंय दातिवली संघाच्या गोलंदाजांना. या 82 धावांच्या जोरावर दातिवली संघ आता मात्र घाम फोडणार वाडेगर संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर येतील विनोदजी पाटील भोपार.
तर नवापाडा संघाचे संघनायक आणि सोनारपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉस साठी लवकरात लवकर. तर नवापाडा सोनारपाडा त्यानंतर मात्र नांदिवली आणि मानेरे अशी लढत असणार आहे. तर मैदानावरती विद्यमान सामना या ठिकाणी पाहतायत आपण. वाडेकर कल्याण वर्सेस दातिवली या दोन बलाढ्य संघादरम्यान. तर नाणेफेकीचा कौल वाडेकर संघाच्या बाजूने लागला. संघनायक निलेश कापसे यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा त्वरित निर्णय घेतला. मात्र दातिवली संघाच्या फलंदाजांनी हा निर्णय निलेश कापसे यांचा चुकीचा सिद्ध करत असताना या मैदानावरती 82 धावांची इमारत उभी केली आणि या इमारतीचे आर्किटेक्ट होते मिस्टर निवृत्ती यांनी 42 धावांची एक विस्फोटक विध्वंसक अशी खेळी साकारली आणि आपल्या संघाला नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये मोलाचा हातभार लावला. तर 83 धावांचं लक्ष्य वाडेकर संघासमोर ठेवण्यात आलेले हे लक्ष्य आता मात्र जरी या मैदानावरती मोठं वाटत असलं तरी क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या मोठी किंवा छोटी नसते. कारण क्रिकेट अनिश्चितीचा खेळ म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी कधी कधी घडत नाही आणि कधी कधी अशा गोष्टी घडून जातात त्याचा आपण स्वप्नात देखील विचार करत नाही. मात्र असंच काही घडेल का या सामन्यामध्ये? जे वाडेकर संघाच्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनी या मैदानावरती गमावलंय त्यांचे फलंदाज कमावून देतील का? की दातिवली संघाच्या फलंदाजाने जी मेहनत केली आहे 82 धावांची एक मोठी धावसंख्या उभी केली आहे या धावसंख्येचा फायदा घेत त्यांचे गोलंदाज देखील तशाच प्रकारची चांगली कामगिरी करून हा सामना आपल्या संघाला जिंकून देतील का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. मात्र वाडेकर संघ या संघाचा फार मोठा आजवरचा इतिहास आहे. या संघाला सुरुवातीला आपण पाहिलं तर हा संघ जास्तीत जास्त करून कल्याण आणि त्यापुढे हा संघ मुरबाड विभागामध्ये जास्तीत जास्त क्रिकेट भिवंडी विभागामध्ये खेळत होता. मात्र स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांनी प्रथम या संघाला या ठिकाणी आजपासून 3 ते 4 ते 5 वर्ष तुम्ही मागे गेले तर या संघाला इथे खेळण्यासाठी आग्रह धरला आणि त्यानंतर मात्र वाडेकर संघ हा संघ किती ताकदवर आहे या संघाची किती क्षमता आहे हे टेनिस क्रिकेट विश्वाने पाहिलेले आहे. मात्र बघूया दातिवली संघ यावेळेस सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी व्यूहरचना लगावली गेली अतिशय चांगली आणि त्याचबरोबर गोलंदाजीसाठी एक अनुभवी गोलंदाज संघनायक मोतीराम दळवी ओव्हर द विकेट. विजयसाठी हा चेंडू बॅटची कडे घेऊन शॉट थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तर विजयचा विचार केला तर मला आठवतंय गतवर्षी स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती विजयला जीवनदान मिळालं आणि 66 धावांची एक अभेद्य भागीदारी या दोघांनी रचली होती. मात्र तशाच प्रकारची भागीदारी आता या मैदानावरती त्यांना नक्कीच या ठिकाणी. तर धावसंख्या कंपल्सरी चेसिंग असा या ठिकाणी नियम आमच्यापर्यंत येतोय. तो नियम तुमच्यापर्यंत पोहोचतोय कारण कुठल्याही प्रकारे गडी किंवा नाणेफेकीला नक्कीच महत्व नाहीये. जी धावसंख्या समोरच्या संघाने उभी केली त्यापेक्षा एक धाव ही तुम्हाला जास्त करावी लागेल अन्यथा तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागेल. तो गोलंदाज मोतीराम दळवी पुन्हा एकदा यावेळेस विजयासाठी हा चेंडू फुलरलेनचा होता. समोर क्षेत्ररक्षक अक्षय जणू काय या झेलची वाट पाहत होते आणि इथे मात्र या व्ह्यू रचनेमध्ये इथे या सापळ्यामध्ये अडकलाय फलंदाज विजय आणि पहिला धक्का मैदानावरती लागतो तो म्हणजे वाडेकर संघाला. तर नवापाडा आणि सोनारपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी या आणि बघा एखादा खेळाडू या टी शर्ट तरी आपण आपले घेऊन जा लवकरात लवकर. ड्रेस कोड अतिशय चांगला या ठिकाणी पाहायला मिळतो मैदानावरती. येल्लो अँड व्हाईट मध्ये आपण तुम्ही पाहताय दातिवलीला, रेड अँड व्हाईट मध्ये तुम्ही वाडेकरला पाहताय. मात्र क्रिकेटमध्ये सुरुवातीला फक्त पांढऱ्या रंगाचेच ड्रेस होते. असाच ड्रेस कोड असायचा टेस्ट मॅच असो वनडे असो. मात्र 1992 ला सर्वात प्रथम रंगबिरंगी कपडे तुम्हाला पाहायला मिळाले. तर क्रिकेटमध्ये सातत्याने परिवर्तन आपण पाहत असता. तर या योगेश पाटील नवापाडा संघाचे संघनायक त्याचबरोबर नवापाडा संघाचे संघनायक सुरेंद्र किंवा बाळादा असतील या लवकरात लवकर. तर मोतीराम दळवी यावेळेस मात्र हा चेंडू हवेत आहे मात्र यावेळेस अक्षयच्या डोक्यावरनं चेंडू मागे लँड होतोय. वाईड मिड ऑफ हा अतिशय चांगलं क्षेत्र ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज नवीन 3ऱ्या क्रमांकावरती अतुल भोईर. तर नवीन चेहरे नेहमी सातत्याने वाडेकर संघामध्ये पाहायला मिळतात. वाडेकरचा 40+ संघ देखील खूप जबरदस्त आहे. एक काळ विजय पाटील यांनी गाजवला वाडेकर साठी, दत्ताने गाजवला. आता मात्र निलेश कापसे, विजय भोईर
हा चेंडू सुरेख होता, अतिशय सुरेख चेंडू गुडल्या स्पॉट वर पडण्याचा चेंडू आत येतोय आणि इथे मात्र बॅटच्या मधून चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत विशालला आपण पाहताय. विशाल नेहमी ज्येष्ठांच्या मागे खूप चांगल्या प्रकारे लिडिंग करत असताना हेच वैशिष्ट्य विशाल मडवीस राहिलेले आहे. हा चेंडू चेंज ऑफ पेस, चेंडूची वाट पाहिली, चेंडूला येऊ दिल्या, जागा बनवली आणि चेंडूला पाठवला. यावेळेस मात्र फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर अतिशय चांगलं संगीत विजयच्या माध्यमातून सातत्याने मॅन फ्रॉम वडवली. वडवली म्हटलं की यंदाच्या हंगामात वडवली संघ खूप जबरदस्त कामगिरी करतोय. वडवली बी संघ. हा चेंडू यावेळेस मात्र झेलची शक्यता आहे, त्या ठिकाणी झेल टिपलंय अनिकेतने आणि हा लागणारा दुसरा धक्का मैदानावरती वाडेकर संघाला. निलेश कापसे बाद होत आहेत. निलेश कापसे मात्र इथे नक्कीच निराशाजनक कामगिरी त्यांची पाहायला मिळते. आपण पाहिलं तर अकाउंट नक्कीच ओपन केलं होतं चौकाराने, मात्र इथे सुरेख कमबॅक करत असताना गोलंदाज मोतीराम दळवी, भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव मोतीराम दळवी यांच्या नक्कीच कडे आहे आणि सातत्याने हीच अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानात उतरतात आणि मधल्या काळात क्रिकेट पासून नक्कीच दूर झाले होते, मात्र त्यानंतर सुरेख कमबॅक केला आणि गोलंदाज म्हणून खूप चांगली कामगिरी सातत्याने ते करतायत. कारण अनुभव आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला नक्कीच वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकात आपण पाहिलं तर काही स्लोअरवर चेंडू अप्रतिम त्यांनी हाताळले. एक स्लोअरवर चेंडू निलेश कापसे यांनी पूल केला होता, हुक केला होता फायलिंगच्या दिशेने, मात्र त्यानंतर निलेश कापसेला बाद करण्यामध्ये यश आलं. तर गोलंदाज अक्षय हा चेंडू ऑन साइडला बॉटरमॅनचा सुरेख वापर करतात. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. त्या ठिकाणी जयेश मात्र एका हाताने चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू हाताला ब्रश करून खाली राहतोय आणि त्यामध्ये दुसऱ्या पर्यंत चेंडू उचलेपर्यंत दरम्यान 2 धावा. तर मैदानावरती अतुल आणि त्याचबरोबर तुम्हाला पाहायला मिळतो फलंदाज कपिल, जो आता मात्र नॉनस्ट्राईक इंडलाय. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि एक सोपा झेल जयेश त्या ठिकाणी टिपतायत आणि हा तिसरा धक्का मैदानावरती लागतोय वाडेकर संघाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला फक्त 7 धावा. तर अक्षयला मिळणारी आणखी एक सफलता आपण पाहतो. या ठिकाणी अक्षय फलंदाज अतुल बाद होतोय. तर सुरेंद्र या दत्ता ठाकूर या ठिकाणी आलेले संघनायक सोनापडा संघाचे. हा चेंडू यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करतायत, झेल होता मात्र त्या ठिकाणी चेंडू मात्र हाताला ब्रश करून चाटून मागे निघून येतोय सीमारेषे बाहेर चौकार. तर चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरते ती म्हणजे 11 धावा. हा चेंडू फुलटॉस होता, जागा बनवली फटक्यासाठी. चेंडू मात्र शॉर्ट फायरिंगला बीट करून मागे जातोय आणि आउटफील्ड नो चेंडूचा पंचांचा इशारा येतो. या दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि पंचांनी या ठिकाणी नक्कीच कमरेच्या वर हा चेंडू असल्या कारणाने हा चेंडू नो घोषित केला आणि फ्री हिट या ठिकाणी मिळणार. तर धावसंख्या धावफलकावरती आता मात्र पुढे सरते ती पाहायला मिळते ते आपल्याला 14. तर सन्माननीय वामनदादा पाटील यांचा शुभागमन होते. तर दादांना विनंती करतो या
आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळत आहेत कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी येत आहेत. अनिकेत वॉट फिल्डिंग बघा काय दर्जेदार क्षेत्ररक्षक किती वेगाने आल्यानंतर खाली वाकले तितक्याच वेगाने चेंडू उचलला आणि त्याच ऍक्शन मध्ये हा थ्रो मात्र अक्षयकडे या ठिकाणी चेंडू सोपवलाय. तर हेच वैशिष्ट्य सातत्याने अनिकेत खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. इकडे उभरता सितारा या संघासाठी खूप चांगली कामगिरी तो करतोय. अक्षय शॉर्ट रनने हा चेंडू यावेळेस मात्र डबल माइंड मध्ये दुविधा मनस्थितीमध्ये होते. आधी ठरवलं होतं चेंडू ऑफ साइडला मारायचा मात्र त्यानंतर टप्पा पण चेंडूने वळत घेतलं आणि चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या धावफलकावरती 16 गरज आहे 83 धावांची. रिव्हर्स साठी जागा बनवली गॅप मध्ये हा चेंडू पाठवण्यात यश आलंय. आणखीन एक चौकार. आता मात्र फलंदाज कपिलच्या बॅट मधून येताना आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती 20. तर षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकात धावसंख्या आपण 5 पाहिली होती. 2 गडी बाद झाले होते पहिल्या षटकात. त्यानंतर या षटकात 15 धावा आल्या आणि इथे मात्र वाडेकर संघ कुठेतरी कमबॅक करताना आपण पाहतोय. मात्र 18 चेंडू मध्ये 63 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर 20 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे आणि इथे मात्र 21 चा स्ट्राईक रेट आहे आणि ते आस्किंग रेट आहे. आणि हे आस्किंग रेट राखण्यासाठी आता मात्र इथे वाडेकर संघाच्या फलंदाजांना संयम बाजूला ठेवून आक्रमक फलंदाजी करावी लागेल. मैदानावरती कपिल आहे आणि त्याचबरोबर दुसरा फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील भोईर यांच्याकडे अनुभव आहे. कपिल देखील फार कमी वयामध्ये फार कमी वेळेमध्ये त्याने नक्कीच या संघामध्ये स्थान मिळवलं आणि फिरकी गोलंदाजीची परंपरा असलेला हा वाडेकर संघ त्याने नवीन फिरकी गोलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणले आपल्या संघामध्ये आणि या फिरकीच्या तालावरती अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्याने नाचवलं. मग सुरुवातीचा काळ विजय पाटीलचा असेल, सिद्धूचा असेल, त्यानंतर व्यापारी असतील, असे अनेक गोलंदाज आपण नवीन गोलंदाज सातत्याने या वाडेकर संघामध्ये आले. मात्र हा संघ मागील काही स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. त्यांचा परफॉर्मन्स ढासळलेला आहे. कुठेतरी आत्मविश्वास कमी त्यामागे कारण आपण पाहिलं टॉप ऑर्डरला चांगली धावसंख्या होत नाही, चांगली सुरुवात होत नाही. त्यामुळेच की काय हा संघ इथे मात्र हा चेंडू कमरेच्या वर होता. या ठिकाणी आपण पाहतायत पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांनी स्क्वेअरलेगच्या हा चेंडू नो घोषित केलेला आहे. इथे मात्र फ्रीड. पंचांच्या भूमिकेत सचिन कडू यांना पाहाल. स्ट्रायकरांचे पंच आहेत. स्क्वेअरलेगला ज्यांनी जबरदस्त योगदान दिलं होतं. SCC ट्रॉफी रोहिंजन संघामध्ये ते देखील चांगले फिरकी गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. प्रसाद सहस्त्रबुद्धे यांची ओळख सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खूप चांगले अंपायरिंग आणि खूप चांगला त्यांचा क्रिकेटचा प्रवास राहिलेला आहे. खूप चांगली त्यांची कारकीर्द फुललेली एक काळ त्यांनी गाजवला आणि आता मात्र आपल्या अनुभवाचा फायदा करून घेत असताना पंचांच्या भूमिकेत त्यांना तुम्ही पाहताय. असे गोलंदाज देवेंद्र एक चेंडू हवेत आहे, खूप उंच गेला झेल त्या ठिकाणी बघा हातातून चेंडू निसटला आणि इथे मात्र धावचीचा अपील करतायत पंचांनी. मात्र हे अपील या ठिकाणी नक्कीच तिसऱ्या पंचांकडे सुपूर्द केलेले आहे. इथे मात्र बघा टीव्ही अंपायरला या ठिकाणी रेफर केले. बघूया एक्झॅक्टली पॉपिंग क्रीज मध्ये बॅट या ठिकाणी त्यांची आली आहे का की त्याआधी यष्ट्या नक्कीच या ठिकाणी खाली पाडण्यात आल्या, बेस खाली पाडण्यात आले आहेत. दरम्यान सन्माननीय लक्ष्मणदादा पाटील यांचे शुभागमन होते. दादांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी या लवकरात लवकर यापुढची लढत सोनारपाडा वर्सेस नवापाडा हे दोन संघ तुम्ही पाहिले होते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये मेगा फायनल मध्ये एकमेकांच्या समोर आले आणि त्यानंतर इतिहास रचला तो म्हणजे सोनारपाडा संघाने. तर आमचे या ठिकाणी प्रथमेश गायकर GTC चे ऑपरेटर या ठिकाणी पाहतायत. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. तिसरा पंच या ठिकाणी नक्कीच तिसऱ्या पंचांकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे. दरम्यान अशोकजी ठाकूर यांना विनंती करतो की दादा या आपण मानपाड्याचे आहेत मान्यवर, एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे अशोक ठाकूर. तर तिसरा पंच या ठिकाणी सांगतायत की फलंदाज बाद आहे कारण पॉपिंग क्रीज मध्ये त्यांची बॅट
ग्राउंडिंग त्यांना करता आली नाही आणि ते मात्र फलंदाज बाद होत आहे. तर पहिला फलंदाज आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद होणारा सचिन रमेश तेंडुलकर, ज्याला जॉन्टी रोड्सने नक्की धावचित केलं होतं. तिसऱ्या पंचांकडे ही जबाबदारी सोपवली होती आणि पहिला फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट, यांनी अख्खं आयुष्य क्रिकेटसाठी वाहिलं. सर्वाधिक धावा, सर्वाधिक सामने, सर्वाधिक शतक याच्या नावावरती सर्वाधिक चौकार, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट, याच महाराष्ट्राच्या भूमीतला. नवीन फलंदाज मैदानावरती जितेंद्र येत आहेत. तर देवेंद्र पुन्हा एकदा हा चेंडू शापरून खेळत आहेत. अतिशय सुरेख टायमिंग होत आहे. पंचांचा इशारा येतोय षटकार. संख्या 29. तर देवेंद्र एक उभरता सितारा, नक्कीच एक नवीन प्रयोग, एक नवीन गोलंदाज. खूप चांगली कामगिरी देवेंद्र करतोय आणि सातत्याने नक्कीच भरपूर काही तो शिकतोय. कारण अनुभव हा माणसाला खूप काही शिकवतो. अनुभवापेक्षा मोठा गुरु नसतो आणि जसं जसं जास्त जास्त क्रिकेट तो खेळेल त्याच्याकडे भरपूर अनुभव येईल आणि तो आणखीन चांगला गोलंदाज म्हणून तो समोर येईल, नावारूपाला येईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन. या आधीचा चेंडू वेगाने फेकला, लेग स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू मात्र ऑन साइडला फ्लिक केला. फलंदाज कपिलने षटकार वसूल केला आणि त्यानंतर बघा देवेंद्रने हा चेंडू संत गतीने फेकला आणि कपिलला मात्र संभ्रमात टाकलं. तर दत्ता आलेले आहेत. तर या नवपाडा संघाचे संघनायक गोलंदाज देवेंद्र, कपिलसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय. सिंगल येथे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. ते आपल्याला 30 गरज आहे 83 धावांची, म्हणजे अजून आपण पाहिलं तर 53 धावा विजयासाठी हव्यात. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं मार्गस्थ गोलंदाज देवेंद्र पाटील. तर या नवपाडा संघाच्या संघनायकांनी या, कारण एकाच दिवशी अनेक ठिकाणी संघांचे प्रवेश असतात, एंट्री असतात, त्यामुळे यावेळेस चेंडू लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून साइड स्किनच्या समोर चेंडू येतोय 6 धावांसाठी. शांताबा की चलने की आवाज में तुम लोग बने. शांताबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी. धावसंख्या धावफलकावरती 36. तर फलंदाज स्ट्राईकला जितेंद्रच्या बॅटमध्ये षटकार येतोय. हा चेंडू यावेळेस मात्र कॉट बिहाइंडचा अपील त्या ठिकाणी केलं जात आहे. मात्र पंच त्या ठिकाणी सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर टॉस केला होता. या चेंडूला बाउन्स देण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशेपासून भरकटले देवेंद्र. सातत्याने व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली थिंकिंग आहे त्यांची आणि अशाच प्रकारे गोलंदाजाने वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर देवेंद्रने फेकलेला हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड. धावसंख्या धावफलकावरती मात्र 38 धावा. 38 धावा झालेल्या आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 45 धावांची गरज विजयासाठी. देवेंद्र पुन्हा एकदा जितेंद्रसाठी हा चेंडू. हा चेंडू कट करतायत. यावेळेस मात्र चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये मॉन्टी आहेत आणि पंचांचा इशारा येतो. यावेळेस मात्र तिसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. तर ड्रिंक्स ऍक्टिव्हा मैदानात ड्रिंक्स स्कूटर जात असताना आपण पाहताय. तर ड्रिंक्स घेऊन जात असताना आपण पाहताय आकाशवारी जबाबदारी आहे. षटक क्रमांक तिसऱ्या ठिकाणी संपलं. 39 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तर उर्वरित समीकरण आहे 12 चेंडू आणि आता मात्र 44 धावांची गरज आहे. आस्किंग रेट आहे 22.00. तर या आपण ऐकूया एक सुंदर संगीत. एक मिनिट विजय. तर नवपाडा संघाचे संघनायक या, सुरेंद्र लवकर या, संपर्क साधा, कारण सोनारपाडा संघाला आणखीन एक ठिकाणी नक्कीच एक राऊंड खेळायचा आहे. तर प्लीज आपण या ठिकाणी या लवकर. सुरेंद्र
तर या सुरेंद्र लवकरात लवकर या आयोजकांच्या सूचना आहेत. आपण संपर्क साधायचा आहे आयोजकांशी, उमेश यांच्याशी. तर नांदिवली संघ देखील इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहाल. तर या नंतरची लढत होईल सोनारपाडा वर्सेस नवापाडा. 44 धावांची गरज आहे 12 चेंडूत. तर गत वर्षी आठवतोय आम्हाला एका सामन्यात 12 चेंडूत 50 धावा करण्याचा विक्रम झाला होता वडवलीच्या मैदानावरती. मात्र बघूया खंबालपाडा वर्सेस वाकड बघा प्रथमेश गायकर यांच्या बरोबर स्मरणात आहे हा सामना. तर 12 चेंडू 44 धावा करण्यासाठी आता मात्र प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवणं फार गरजेचं, कारण मोठी धावसंख्या जेव्हा तुम्ही चेस करता तेव्हा मोठ्या धावसंख्या चेस करण्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत गरज आता मात्र इथे वाडेकर संघाला असेल. हा चेंडू सुरेख होता अक्षयचा. अक्षय पुन्हा एकदा संघनायकाने अक्षयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अक्षयची आपण पर्सनॅलिटी पाहिली तर एक गोलंदाजाकडे जे काही हवंय जी, आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्याची ऍक्शन शॉर्ट रनअप आहे. अक्षयचा मात्र खूप चांगली गोलंदाजी करण्याचा नक्कीच त्याचा प्रयत्न असतो. प्रथमेश पाटील हे देखील तशाच पर्सनॅलिटीचे आहेत. अमर ठाकूर आहेत. हा चेंडू शॉपल म्हणून खेळताय. चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चौकार. तुझा मायावर भरोसा नाही का? तर धावसंख्या धावफलकावरती 40 धावांची अजूनही गरज आहे. अक्षय हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. गतीचा वापर केला आणि इथे मात्र आणखीन एक दर्शनीय चौकार. जितेंद्र पाटील खूप चांगली फलंदाजी करतात बघा. अशाच फटक्यांची मालिका इथे मात्र सुरू ठेवावी लागेल. हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख कमबॅक. अक्षयचा फुललेचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू बॅट आणि पॅटच्या मधून निघून जातोय. डॉट चेंडू. तर 36 धावा हव्यात या षटकातील एकूण चेंडू झाले ते 4, म्हणजे चेंडू शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहिलं तर 8 चेंडू 36 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळतात. चेंडू होतो बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. सिंगल येते. स्ट्राईकला मात्र फलंदाज कपिल या ठिकाणी सरकलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला यावेळेस 48. 48 ही धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहिलं तर 35 धावांची गरज. 7 चेंडू आणि 35 हे समीकरण विजयासाठी. मैदानावरती वाडेकर संघ या ठिकाणी संघर्ष करत असताना हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कपिलचा फसतोय आणि डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. तर उर्वरित समीकरण आता मात्र 6 चेंडू आणि 35 धावा विजयासाठी हव्यात. आणि 6-35चं समीकरण आम्हाला आठवतंय यावेळेस ऑगस्टच्या मैदानावरती मयूर देवकरने 6 चेंडूत 35 धाव संख्या 5 चेंडू मध्ये त्या 35 धावसंख्येत चेस करून दिली होती आणि एक मोठा भीम पराक्रम त्यांनी केला आणि एक रेकॉर्ड आपल्या नावावरती नोंदवत असताना आपल्या संघाला मात्र तो सामना जिंकून दिला. तर तशाच प्रकारचे खेळ आता मात्र मैदानावरती वाडेकर संघाच्या एखाद्या फलंदाजाला खेळावी लागेल का. 6 चेंडू 35 धावा करण्यासाठी आता मात्र जीवाचं रान करावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मात्र भरपूर चर्चा झाली. प्रथमेश आपण पाहिलं तर श्रीधरच्या षटकामध्ये 35 धावा आल्या आणि भरपूर ठिकाणी चर्चा झाली. मात्र विसरता कामा नये तोच श्रीधर आहे ज्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये 7 चेंडूत 11 धावसंख्या होऊ दिली नाही नवापाडा संघाला. हा तोच श्रीधर आहे ज्याने अनेक वेळा खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि आपण स्वर्गीय शिवाजीदादा शिलार मध्ये पाहिलं होतं केतनने 7 चेंडूत 8 धावा दिल्या नव्हत्या आणि त्यानंतर पुढच्या सामन्यात त्याच केतनने 29 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे एक मोठी धावसंख्या संदर्भ संघ उभी करू शकला. क्रिकेटमध्ये अप्स अँड डाऊन येत असतात. क्रिस ब्रॉडला 7 चेंडू 6 षटकार लगावले होते युवराज सिंगने. यावरून क्रिस ब्रॉड हा नक्कीच कमी दर्जाचा किंवा
एक छोटासा गोलंदाज ठरत नाही, कारण त्याच क्रीज बोर्डने सातत्याने दर्जेदार गोलंदाजी केली आणि त्याच क्रीज बोर्डला त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले देखील आतापर्यंत असं कधी चित्र आपण हा रेकॉर्ड देखील नक्कीच आपण ऐकला नाही. आता क्रिकेटमध्ये उतार चढाव सातत्याने येत असतात, ज्या प्रकारे आयुष्यात येतात अप्स अँड डाऊन, त्यामुळे होतं कधी कधी असं, त्यामुळे नक्कीच चिंतेची बाब नसावी. हा चेंडू जातोय यावेळेस स्क्वेअर च्या दिशेने सिंगल येते. गोलंदाज या ठिकाणी मॉन्टी, एक वेगळं नाव मॉन्टी, मला वाटतं त्याचं पेट नेम असेल, निकनेम असेल, तर खरं नाव बघा मॉन्टी आहे. तर मॉन्टी पानेसर हे नाव आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. इंग्लंडसाठी एक नक्कीच पंजाबची पुत्र ज्याने लेफ्ट आर्म गोलंदाजी केली, मॉन्टी पानेसर, त्यांची आठवण या ठिकाणी येते. मॉन्टी, हा चेंडू यावेळेस मात्र गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे, त्या ठिकाणी स्किड झाले, पाय सरकला, चेंडू मात्र मागे निघून जातोय 4 धावांसाठी. त्रेपन्न, तर गरज 30 धावांची अजूनही असेल. हा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय षटकार. हा षटकार मात्र जय आणि पराजय मधला अंतर कमी करण्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरेल, कारण हे फटके सुरुवातीला यायला हवे होते. सुरुवात चांगली या ठिकाणी नक्कीच झाली नाही, कारण आपण म्हणतो सुरुवात भली तो अंत भला असं म्हटलं जातं, आणि पॉवर प्ले मध्ये जर धावा आल्या असत्या तर नक्कीच वाडेकर संघ या ठिकाणी नक्कीच विजयाच्या अगदी समीप असता. इथे अपील केले गेले. चेंडू मात्र शरीराचा वेध घेऊन पायावर आदळून चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने, आणि फक्त औपचारिकता आता मात्र पूर्ण केली जाणार या सामन्यामधली. तर चेंडू शिल्लक आहेत आता मात्र फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 59. हा चेंडू सूर्यकोता टपावल्यानंतर आत येतोय. मॉन्टी हलकासा अपील करतायत. मॉन्टी, देवेंद्र हे नवीन चेहरे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर मोतीराम दळवी सातत्याने नवीन खेळाडूंना नक्कीच संधी देण्याचा प्रयत्न करतायत, कारण नवीन चेहरे येणं गरजेचं आहे. एका बाजूला अनुभव, एका बाजूला उसळत रक्त, तरुणाई, त्यामुळे एक चांगलं कॉम्बिनेशन संघाचं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. हा चेंडू यावेळेस मात्र फायनलच्या दिशेने जातोय, आणि या चेंडूने इथे मात्र औपचारिकता पूर्ण केली गेली, आणि हा सामना जिंकलेला आहे. तो म्हणजे दातिवली संघाने. दातिवली संघ